नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आज तुमच्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेतला आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचूया आपण. टोपलीतील फुलांचे 6 किंवा 7 याप्रमाणे गट करून माळा तयार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? प्रश्नाचा अर्थ पुन्हा एकदा समजावून घ्या मित्रांनो. टोपलीत काही फुले आहेत, त्यातले 6 फुले वेगळे करून त्याच्या माळा तयार केल्या तरी सुद्धा 3 फुले उरतात, आणि 6च्या ऐवजी 7 फुले घेऊन सुद्धा माळा तयार केल्या तरी सुद्धा 3 फुले उरतात, तर टोपलीत कमीत कमी किती फुले असावीत, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एवढा प्रश्न समजावून नाही देणार. तुम्हाला या प्रश्नाचं बेसिक जर कळलं तर ह्या टाईपचे जेही प्रश्न येतील मित्रांनो, ते सर्व प्रश्न तुम्ही एकदम झटकन सोडवू शकता, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. म्हणून मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण ह्या प्रश्नाचं बेसिक थोडा वेळात समजावून घेऊ, आणि बेसिक समजलं की काही प्रश्न घेऊन ते झटकन कसे सुटतात बेसिक माहीत झाल्यावर ते तुम्हाला मी समजावून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. परंतु त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे मित्रांनो, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, ह्या प्रश्नांचं बेसिक पासून समजावून घेऊ आणि झटकन उत्तर कसं सोडवायचं तेही समजावून घेऊ. लेट गेट स्टार्टेड. चला तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊ. बेसिक समजावून घेण्यासाठी मित्रांनो, आपण एक थोडंसं काम करणार आहोत. इथं प्रत्येक वेळी 3 फुले उरतात असं म्हटलेलं आहे ना, तर आपल्याकडे एकही फूल उरत नाही असं आपण समजूया. म्हणजे बेसिक तुमच्या व्यवस्थित पहिल्यांदा लक्षात येईल. एकही फूल उरत नाही. आता काय होईल बघा, टोपलीत असे काही फुलं आहेत की ज्यांच्या 6च्या देखील माळा तयार होतात, एकही फूल उरत नाही. 7च्या देखील माळा तयार होतात, एकही फूल उरत नाही. याचा अर्थ मित्रांनो, टोपलीमध्ये फुलांची अशी संख्या आहे की ज्या संख्येला 6ने सुद्धा निशेष भाग जातो आणि 7ने सुद्धा निशेष भाग जातो. आलं लक्षात मित्रांनो? निशेष भाग जातो याचा अर्थ एकही फूल उरणार नाही. मग 6ने आणि 7ने निशेष भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे, ती संख्या पहिल्यांदा शोधू. म्हणजे 6चे मल्टिपल आपल्याला माहित असावे लागतात. म्हणजे 6च्या पाड्यातल्या संख्या पहिल्यांदा शोधू आपण. बघा, 6ने विभाज्य संख्या, 6ने विभाज्य म्हणजे 6ने भाग जाणाऱ्या, निशेष भाग जाणाऱ्या. 6, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30 या सर्व संख्या 6ने विभाज्य आहेत. 6 7 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, नंतर 66, नंतर 72. अजून जर घेतल्या पुढं तर 6 2 8 78 होतील, नंतर 84 होईल, 8 7 14 84, नंतर 90 होईल. अशा आपण 6ने विभाज्य संख्या कुठपर्यंतही देखील शोधू शकतो. परंतु आपण इथपर्यंत जाऊन थांबूया. आता 7ने विभाज्य शोधू. 7ने विभाज्य, 7ने विभाज्य म्हणजे काय, तर 7ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. पुन्हा एकदा लक्षात येईल तुमच्या, म्हणजे 7चा पाडा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, नंतर 77, नंतर 84, 7 4 11 91. अशा पद्धतीने ह्या संख्या आपल्याला मिळतच जातील. इथं सुद्धा 6च्या. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येला 6नेही आणि 7नेही निशेष भाग जातो. तर ती संख्या कोणती असेल? बघा, 6च्या पाड्यामध्ये अशी संख्या शोधा की जी 7च्या पाड्यात सुद्धा आहे. तर इथं पहिल्यांदाच आपल्याला मिळते 42. याच्या अगोदरची कोणतीही संख्या अशी नाही की जिला 6ने आणि 7ने निशेष भाग जाईल. येतंय लक्षात मित्रांनो? 6ने विभाज्य संख्या 42 आहे आणि 7ने सुद्धा विभाज्य संख्या 42 आहे. याचा अर्थ टोपलीत जर 42 फुलं ठेवलेली असतील तर त्याच्या 6च्या सुद्धा माळा बनतील आणि 7च्या सुद्धा माळा बनतील, एकही फूल उरणार नाही. आता तुमच्या थोडंसं बेसिक लक्षात येत असेल बघा मित्रांनो.
इथं मित्रांनो अजून एक महत्त्वाची गंमत आहे, ह्या सहाने विभाज्य संख्यांमध्ये पुढे जर गेले तुम्ही तर तुम्हाला इथं 84 मिळेल आणि इथं सुद्धा 84 संख्या मिळेल. मग टोपलीत नेमके फुलं किती असणार आहे? 42 असणार आहे की 84 आहे? तर त्यासाठी इथं महत्त्वाचा शब्द लक्षात घ्या मित्रांनो. उदाहरणामध्ये काय शब्द आहे बघा, टोपलीत कमीत कमी किती फुले असावीत? कमीत कमी 42 फुले असावीत असा आपण अर्थ घेऊ शकतो. 84 नको, कारण कमीत कमी म्हटलं तर 84 पेक्षा लहान 42 आहे. ज्या 42 फुलांपासून 6च्याही माळा बनतील आणि ज्या 42 फुलांपासून 7च्या सुद्धा माळा बनतील. कमीत कमी फुले म्हणजेच लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावी. येतंय लक्षात मित्रांनो? याचा अर्थ असा होतो मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न येतो तेव्हा ह्या दोन संख्यांचा लसावी शोधायचा असतो. म्हणजे अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या संख्यांनी निशेष भाग जातो, तिलाच आपण लसावी म्हणत असतो. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल मित्रांनो, जेव्हाही असा प्रश्न येतो त्यावेळेस दिलेल्या संख्यांचा लसावी जर काढला तुम्हाला तर लहानात लहान विभाज्य संख्या मिळते. आता थोडंसं पुढे जाऊ. इथं विचारलंय 3 फुले प्रत्येक वेळी उरतात. याचा अर्थ आपण टोपलीमध्ये 42 फुले आहे असं जर समजलो तर 6-6च्या माळा केल्यानंतर बाकी 0 उरते. 7-7च्या माळा केल्यावर सुद्धा बाकी 0 उरेल. मग काय करावं लागेल? 3 फुलं उरण्यासाठी काय करावं लागेल? तर याचा अर्थ याच्यामध्ये जर 3 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळेल 45. 42 आणि 3 45 हे उत्तर मिळेल. आता 45 फुले टोपलीत आहे असं समजा, त्यातली 42 फुले 7-7च्या माळा जर केल्या तर 42 फुले जातील, उरतील 3 फुले. आणि 6-6च्या सुद्धा माळा केल्या तर 42 फुले वापरल्या जातील, 3 फुले उरतील. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपली जे उत्तर आहे ते आहे 45. 45 हे उत्तर कसं शोधलं पुन्हा एकदा आपण रिपीट करू आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे उदाहरण एका चुटकीसरशी तुम्ही कसं झटकन सोडवू शकता. पहिल्यांदा आपण काय केलं मित्रांनो, सर्वात लहान विभाज्य संख्या शोधली ज्या संख्या दिल्या होत्या त्यांची. इथं 6-6चे गट 7-7चे गट करायचे होते ना, मग त्या दोघांची विभाज्य संख्या शोधली. लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावी शोधला, तो आहे 42. फुलं किती उरत होती? 3. त्या 42 मध्ये 3 मिळवले, उत्तर मिळालं 45. इथं जर तुम्हाला सांगितले असतं प्रत्येक वेळी 4 फुले उरतात तर हे जे 42 मिळाले यामध्ये 4 मिळवले की जे उत्तर मिळेल 46 हे तुमचं उत्तर झालं असतं. तर आलं लक्षात मित्रांनो? बेसिक मधून आपल्याला ट्रिक मिळाली, ती म्हणजे काय, अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये लसावी काढा आणि जेवढे उरतात किंवा जेवढे कमी पडतात, कमी पडण्याच्या संबंधी सुद्धा उदाहरण मी तुम्हाला समजावून देणार आहे. जेवढे कमी पडतात ते त्यातून वजा करा किंवा मिळवा. इथं 3 फुले उरतात याचा अर्थ 3 फुले जास्त आहे, ती त्याच्यात मिळवावे लागतील. समजा इथं म्हटलं असतं की प्रत्येक वेळी अशा माळा तयार करताना 3 फुले कमी पडतात, याचा अर्थ जी फुले आहेत त्यामधून 3 काढून टाकावं लागतील, कारण 3 फुले कमी पडतात. तेवढी पाहिजे होती तेव्हाच त्या माळा तयार झाल्या असत्या. अशा प्रकारचं हे बेसिक आहे मित्रांनो. आता प्रत्यक्ष आपण लसावी मसावीचा उपयोग करून हे उदाहरण कसं सोडवायचं ते समजावून घेऊ. म्हणजे मित्रांनो तुम्हाला बेसिकही समजावून जाईल आणि ट्रिकने हे उदाहरण कसं सोडवायचं ते देखील तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा मित्रांनो सेम उदाहरण घेतलंय तुमच्यासाठी, परंतु आता मात्र 3 गट करायचे आहे. 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास टोपलीतील चिकूंपैकी प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात. बघा 4 चिकू उरतात तर टोपलीत एकूण कमीत कमी किती चिकू असावे? कमीत कमी किती चिकू असावे? याचा अर्थ 8ने 10ने आणि 12ने विभाज्य संख्या असावी लागेल ती, आणि ती जी संख्या असणार आहे तीच असणार आहे आपला लसावी. आलं लक्षात मित्रांनो? 8, 10 आणि 12चा पहिल्यांदा लसावी काढू, परंतु मित्रांनो तुमच्या लक्षात येईल जो लसावी येईल त्याला ती जी संख्या येईल त्या संख्येतून 12चे गट केले तर एकही चिकू उरणार नाही, 10चे गट केले तरी सुद्धा एकही उरणार नाही आणि 8चे गट केले तरी सुद्धा एकही उरणार नाही. याचा अर्थ जो लसावी मिळेल त्यामध्ये हे 4 चिकू जे उरतात ते जास्तीचे टाकावे लागतील. म्हणजे लसावीमध्ये 4 मिळवावे लागतील, ते तुमचं असणार आहे उत्तर. आलं लक्षात मित्रांनो? चला सोडूया आपण. बघा आपण पहिल्यांदा 8, 10 आणि 12चा लसावी शोधू. 8, 10 आणि 12 2ने भाग जातो बघा. 2 चोक 8 होतील, 2 पंचे 10 होतील, 2 सक 12 होतील. बरोबर. तुम्हाला लसावी काढण्याची ही पद्धत जर माहित नसेल मित्रांनो तर लसावी काढण्यासंबंधीचा मी आत्ताच एक व्हिडिओ दिलाय, तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या.
तुम्हाला लसावी मासावी कसा काढायचा ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा 2 ने 8 ला भाग दिला 4, 2 ने 10 ला भाग दिला 5, बे 5 10, बे सग 12. तर हे खाली उत्तर जे आलं 4 5 6. लसावी काढताना एक लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढ्याही संख्या खाली आल्या त्यातल्या किमान 2 संख्यांना कोणत्या तरी एका संख्येने निशेष भाग गेला पाहिजे. मग आता इथं 4 ला आणि 6 ला 2 ने जातो, 2 संख्यांना भाग जातोय, देऊन टाका. बे 2 4 होतात, बे 3 6 होतात, 5 ला जात नाही तो तसाच ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या नवीन संख्या मिळाल्या त्याला किमान 2 संख्यांना तरी एका संख्येने निशेष भाग गेलाच पाहिजे. 2 ला 5 ला 3 ला कोणत्याही एका संख्येने निशेष भाग जात नाही. म्हणून या ज्या संख्या आल्या हे तसंच ठेवा. ही प्रक्रिया आपली थांबली. इथून पुढे आपल्याला लसावी शोधायचा आहे. लसावी शोधताना या खाली ज्या संख्या आल्या त्या संख्या आणि ह्या बाजूला ज्या आल्या या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी असणार आहे. बघा 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120. म्हणजे आपला लसावी आला मित्रांनो 120. 120 जर चिकू घेतले तर 12चे गट करून सुद्धा चालेल, एकही चिकू उरणार नाही. 10चे गट केले तरी चालेल, एकही चिकू उरणार नाही. 8चे गट केले तरी चालेल, एकही चिकू उरणार नाही. पण इथं मात्र 4 चिकू उरतात म्हणतात. याचा अर्थ ह्यामध्ये आपल्याला 4 मिळवावे लागतील. एकूण आपल्याला त्या टोपलीमध्ये 124 कमीत कमी 124 चिकू ठेवावे लागतील. तेव्हा 8चे गट केले तरी 4 उरतील, 10चे गट केले तरी 4 उरतील, 12चे गट केले तरी 4 उरतील. म्हणून तुमचं उत्तर आहे मित्रांनो 124. ह्या पद्धतीने तुम्ही गेला तर यातलं एकही उदाहरण तुमचं चुकणार नाही, एकही मार्क तुमचा वाया जाणार नाही. आता इथं उरणाऱ्या बाबतचं उदाहरण आहे. इथं 4 चिकू उरतात, अगोदरचं आपण 3 फुले उरतात असं घेतलं होतं. आता कमी पडतात अशा पद्धतीचं उदाहरण घेऊ, तेही तुमच्या लक्षात आणून देतो. परंतु मित्रांनो, उदाहरण सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लगेच लाईक करून टाका. आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण अजून एक उदाहरण समजावून घेणार आहोत, तेही तुमच्या लक्षात आणून देतो. चला तर मित्रांनो, पुन्हा एक उदाहरण घेतलंय. हे उदाहरण आधीच्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं आहे. मंदिराच्या प्रत्येक पायरीवर 8, 6 किंवा 18 याप्रमाणे फुले ठेवल्यास, आता इथपर्यंत समजावून घ्या. मंदिराच्या प्रत्येक पायरीवर 8 फुले ठेवली किंवा 6 ठेवली किंवा 18 फुले ठेवली. प्रत्येक वेळी शेवटच्या पायरीवर 2 फुले कमी पडतात. बघा किती फुले कमी पडतात? 2 फुले कमी पडतात. वरील प्रमाणे 8 ठेवले, 6 ठेवले किंवा 18 फुलं ठेवत गेले तर शेवटच्या पायरीवर 2 फुले कमी पडतात. म्हणजे याचा अर्थ 8चे जर ठेवत गेले तर शेवटच्या पायरीवर 6 शिल्लक राहतात, 2 कमी पडले. 6 ठेवत गेले तर 4 शिल्लक राहतात, 2 कमी पडले. 18 ठेवत गेले तर 16 राहतात शेवटच्या पायरीवर, 2 कमी पडतात. असा या उदाहरणाचा अर्थ आहे. तर कमीत कमी एकूण किती फुले असतील याचा अर्थ मित्रांनो, ज्या अर्थी 2-2 फुले कमी पडतात याचा अर्थ ती 2 फुले जर त्यामध्ये टाकले तर जी एकूण संख्या फुलांची तयार होईल त्या संख्येला 8 नेही निशेष भाग जातो, 6 नेही जातो आणि 18 ने जातो. बरोबर. म्हणजेच आपल्याला 8 ने, 6 ने आणि 18 ने निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधायची, म्हणजेच लसावी शोधायचा. आणि तो लसावी मिळाला की त्यातून 2 काढून घ्यायची जी 2 कमी पडतात. बरोबर. ते 2 जर टाकले तर कमी पडणार नाही, म्हणून लसावीतून 2 काढून घ्यायचे, कारण इथं 2 फुले कमी पडतात असं म्हटलंय. उदाहरणाचा अर्थ एकदा लक्षात आला की उदाहरण सोडवणं सोपं जातं मित्रांनो. म्हणून पहिल्यांदा उदाहरण समजावून घ्या. आता आपण पहिल्यांदा काय करू, 8, 6, 18चा लसावी काढू. 8, 6 आणि 18 याचा आपण लसावी काढू. पहिल्यांदा आपण 2 ने भाग देऊ. बे चोक 8 होतील, बे त्रिक 6 होतील, बे 9 18 होतील. आता 4, 3, 9, 3 आणि 9 ला भाग जातोय. बघा कोणत्या तरी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे अशी संख्या शोधा. 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 त्रिक 9 आणि हे 4 जसेच तसे. आता या तिघांना कोणत्या तरी एका संख्येने निशेष भाग जात नाही, म्हणून जे खाली राहतील त्या संख्या आणि ह्या बाजूला आले ते हे सगळे अवयव आहे. हे असामायिक अवयव आहे, हे सामायिक अवयव आहे. यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 जुने 72. लसावी मिळाला मित्रांनो आपला 72. लसावी मिळाला 72. याचा अर्थ तुमच्याकडे जर 72 फुले असतील तर 8 ठेवत गेले तर प्रत्येक पायरीवरती पुरतील, कमी पडणार नाही. 6 ठेवत गेले तरी पुरतील, कारण 72ला 6 ने निशेष भाग जातो, 18 ने सुद्धा निशेष भाग जातो. याचा अर्थ 2 फुले कमी पडली पाहिजे. तर काय म्हटलंय, 2 फुले कमी पडतात. याचा अर्थ या 72 मधून 2 फुले काढून घ्यावे लागतील, 70 फुले. आता लक्षात घ्या मित्रांनो, 70 हे आपलं उत्तर असणार आहे, कारण 70 फुले 8 प्रमाणे जर ठेवत गेलो तर शेवटच्या वेळी बरोबर 6 फुले शिल्लक राहतील, 2 कमी पडतील.
म्हणजे 8ने 70ला भाग दिला तर 6 बाकी उरेल, 6ने 70ला भाग दिला तर 4 बाकी उरेल, 18ने 70ला भाग दिला तर 16 बाकी उरेल. अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे मित्रांनो. म्हणजे कमी पडत असतील किंवा उरत असतील तर दोन्ही टाईपच्या उदाहरणांसाठी सेम मेथड तुम्ही वापरा, सेम ट्रिक वापरा आणि उदाहरण झटकन चुटकीसरशी सोडवा. तर चला मित्रांनो, ह्या टाईपचं उदाहरण तुम्हाला समजावून देणं जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो. बऱ्याच मित्रांना ह्या टाईपच्या उदाहरणांमध्ये अडचण येत होती म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ चॅनलला सपोर्ट होण्यासाठी तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. गणितासंबंधी तुमची काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी तुमच्या कमेंटचं जरूर उत्तर देईन. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा. लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.